गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर रवीच्या मामाने रवीसाठी काहीतरी गिफ्ट पाठवलंय, त्याचं आम्ही ओपन करतोय. थांब रवी, बघूया काय आहे यामध्ये. हे. हो हो, काय चिकन बनवलं ते काय रवी? ओके, काय ठीक आहे. दाखव. हा ते हेच सिंगल सिंगल बॉक्स असणार आहे. ओपन करून बघूया. काल मी ऑफिस वरून येताना मके आणलेले, तर आता भावेश ते सोलून पूर्ण उकडू का भावेश? प्रॉपर उकड. ब्रमे, ए ब्रमे, ब्रमे, डॅडी माझा, डॅडी माझा. तू कर, तू कर, तू कर डॅडी माझा. फोकने पण निघतात ना. काय खाल्लं तू बेटा? मखाना. मखाना. ओके. काय ब्रह्मी? मस्त आहे ना, लावायचं त्याला आपण. तू हे ना, श्रवणने ब्रह्मीसाठी बर्थडे गिफ्ट घेतलं. म्हणजे आता ब्रह्मीचा बर्थडे तर कधीच झाला, पण तो कधीपासून मला बोलत होता की तिला काय पाहिजे ते घ्यायला. पण असं काय युजफुल वाटत नव्हतं की ब्रह्मीला सध्या पाहिजे, म्हणून मी त्याला बोललेली की राहू दे, आता तू काय घेऊ नकोस बर्थडेच्या टायमाला, आपण नंतर जे तिला लागेल ते घेऊ. त्यामुळे आता तिला हे सगळं ऑर्डर केलं. हा बच्चा, हे ना असं तिच्या स्कूलमध्ये पण आहेत, माहिती भावेश? आधी टेकून बसायचं तुला. एका दिवसात समजणार सगळीकडे. बरं इथे कर, इथे कर, इथे नाही, इथे ब्रह्मी नावली. वा, ब्रह्मीची शाईन मस्त आहे ग. काय गुड. तो हे इरेजेबल बुक आहे, त्याच्यावरती रिमूव्ह करू शकतो ती काय पण लिहेल ते. त्याच्यासोबत हे स्केच पेन्स आलेत आणि वाईट्स आहेत नॉर्मल. त्याच्यामध्ये 2 वाईट्स होते, पण हे सेम आहेत आपले टिश्यू जे आहेत, वेट टिश्यू तेच आहेत सेम. तर हे एक आहे. ती ना, हे तर आम्हाला घ्यायचंच होतं तिच्यासाठी, कारण की ते बघा, डायरी बघा, अशा सगळं एक डायरी सगळीकडे रेगोट्या मारून हे केली आहे, संपवून टाकली आहे. मग हे ठीक आहे, हे असं करायचं आणि लगेच इरेज करायचं. त्याच्यानंतर ब्रह्मी यायचं टोपण कुठे आहे? टोपण कुठे यायचं? थांब, मी तुला आणखी नाही दाखवते दुसरं काय आहे ते. लगेच त्याच्यात ठेवून द्यायचं. ओके ओके. हा, हे पण दुसरं बघूया, आता दुसरं बघूया. हा दाखवते, हे पण, हे पण, हे पण आम्हाला दुसरं बघायचं. पाडेल मला वाटते पूजा, पाडेल मला वाटते. पाडेल? पाडेल ते नको आता काढायला. ते थोडं जरा तिला समज आल्याच्या नंतर घ्यायला पाहिजे, कारण की ते सगळं पाडून टाकेल मला असं वाटतंय. हे बघ, चॉकलेट. आता हे बघा, आता वाज काय रे? चॉकलेट. तू वाचव का? हा, हे बघ, हे बघ असं. हे बघ, बिल. टाक टाक याच्यामध्ये टाक. हा बरं ठीक आहे, तूच टाक, पण असं टाक. थांब, पाडून तोडू नकोस, खाली नको टाकूस. ह्याच्यातून असं टाक, मग आवाज येणार, आवाज येणार.
अरे मम्मी हे बाई इथे 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 तुझ्याने नाही जाणार. तिला स्वतःला टाकायचं. मग मी हात धरू तुझा फक्त. ओके. आणि हे बघा ब्रह्मीच टाकेल. ना? बघ डॉगी दिसतोय का बघ. काय त्यामध्ये सगळे डॉगी आहेत की काय? नाही असं नाही. एक पेज पण एक अशा अॅनिमल्स आहेत. वरती आहे. तर हे दाखव. व्हेजिटेबल आहेत, फ्रुट्स आहेत, फ्रूट, बॉडी पार्ट्स, नंबर्स, अल्फाबेट, कलर. हा पण हा कोण आहे? कशी उरते काय? आणि डॉगी. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही चाललोय मार्केटमध्ये. काल जे ब्रह्मीचं शॉपिंग केलेलं ते ड्रेस तिथं थोडं टाईट होतोय, सो आम्ही चेंज करण्यासाठी निघालोय आणि आहेच अजून छोटी मोठी शॉपिंग ते करू. पहा नक्की ब्लॉग. ब्रह्मी झोपलेली, उठली आणि लगेच बुक्स पाहिजे खेळायला. हो ना ब्रह्मी? आधी आम्ही गेलो, ब्रह्मीचा ड्रेस चेंज केला, त्याच्यानंतर ज्वेलर्सकडे गेलेलो, ब्रह्मीची माळ बनवायला टाकली. ते झालं आणि आता थोडी भाजी घेतली. आता आम्हाला मंदिर जायचं. चलो थोडं मार्केट. फ्रेंड्स, आम्ही आलोय सिद्धिविनायक मंदिर, चेंडणी कोळीवाडा त्या ठिकाणी. छान आहे मंदिर, एम्बियन्स पण खूप छान आहे. आम्ही घरी आलो, पूजा वगैरे झाली संध्याकाळच्या. थोडं खिचडी होती ती खाते. नंतर मग आरती वगैरे करून देवाला नारळ देऊन नैवेद्याचं जेवण बनवायचंय अजून आपल्याला. दुपारची खिचडी खरं तर ब्रह्मीसाठी थोडीशी ठेवलेली, पण मॅडमने काही खाल्ली नाही, म्हणून आता आम्ही संपवतोय. भूक पण लागली. भूक पण लागेल. पण तिथे मंदिरात गेलेलो, तिथे प्रसादाला कसले लाडू होते? राजगिरा लाडू होते. ते खाल्ल्यावर जरा बरं वाटलं, कारण आम्ही किती 5:30ला निघालेलो ना आपण मार्केटला जायला, आणि काहीतरी 1:30 वाजता आम्ही खिचडी खाल्लेली. त्याच्यानंतर काय खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे जराशी भूक लागलेली. उपवास असेल तेव्हा जरा जास्त भूक लागते. बाकी दिवशी तर काय दुपारी जेवल्यानंतर डायरेक्ट रात्री जेवतो. उपवासाच्या दिवशी असं वाटतं जरा काहीतरी खावं. मग त्या मंदिरमध्ये जायचं होतं, तर आज नेमकं संकष्टीला रविवार होता म्हणून मग जायला भेटलं. नाहीतर मग काय ऑफिसवरून येऊन सगळं जेवण वगैरे बनवण्यातच टाइम जातो.